लोकसभा निवडणूक 2024चा प्रचार सुरू झाला आहे। या प्रचारादरम्यान एका महिला उमेदवाराने विचित्र आश्वासन दिले, त्याची देशभरात चर्चा आहे। मी निवडणूक जिंकली तर कमी दरात लोकांना विस्की आणि बियर उपलब्ध करून देईन, असं वनिता राऊत या उमेदवाराने म्हटले आहे। महाराष्ट्रात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत। त्या अखिल भारतीय मानवता पार्टीचे सदस्य आहेत। वनिता राऊत अशा या पद्धतीचा प्रचार करून मद्यपानाला प्रोत्साहन देण्याबरोबर प्रसिद्धी सुद्धा मिळवत आहेत। मी लोकसभेला निवडून आली तर प्रत्येक गावात फक्त बियर बार उघडणार, सोबत खासदार निधीतून परदेशी दारू आणि बियर उपलब्ध करून देईन, असं वनिता राऊत यांनी म्हटले आहे। जिथे गाव तिथे बियर बार असा प्रचार सध्या वनिता राऊत करत आहेत। रेशनिंगच्या माध्यमातून परदेशी दारू उपलब्ध करून देईन, त्यासाठी पिणारे आणि विक्रेत्यांकडे परवाना आवश्यक असेल। वनिता राऊत आपल्या मुद्द्याचं समर्थन करताना सांगतात की खूप गरीब लोकांना दारू पिण्यामध्ये समाधान मिळतं, पण त्यांचा उंची दारू बियर परवडत नाही। त्यांना देशी दारूवर समाधान मानावं लागतं। मला त्यांना परदेशी दारूचा आनंद द्यायचा आहे। वनिता राऊत यांची निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाही आहे। 2019 साली त्यांनी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवलेली। 2019 मध्ये चिमूरमधून विधानसभेची निवडणूक लढवलेली। 2019च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी हेच आश्वासन दिलं होते। निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत डिपॉझिट जप्त झालं होतं। यावेळी सुद्धा त्या तसाच प्रचार करत आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।